नमस्कार. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय. तर आता घरातलं म्हणजे किचनमधलं आवरायचं चाललेलं. तर हा ड्रेस कालच घेतलेला आहे. तर अजून काय फिटिंग वगैरे केलं नाही. त्यामुळे वेगळं काहीतरी असं दिसत होतं. तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर ह्याच्या आत अशा नॉट्स आहेत. व्यवस्थित आहे अगदी, पण थोडासा स्लीव्जमध्ये वगैरे ढिला आहे. पण काय होतं, कॉटनचं असल्यामुळे कपडे धुतल्यानंतर हे होतात, आकसतात. त्यामुळे म्हटलं धुतल्यानंतरच फिटिंग वगैरे करायचा. आणि कसा वाटतो ड्रेस ते सुद्धा नक्की सांगा. कॉटनचा आहे आणि डेली यूजसाठी खरंच खूप छान आहे. पूर्ण असा लॉंग आहे आणि त्याच्यावरती व्हाईट लेगिन्स किंवा ब्ल्यू कलरची लेगिन्ससुद्धा मॅचिंग होते. तर कालच आणलेला आणि आज घातला. तर किचनवरचं आवरत असताना काही फ्रूट्स होते, ते पिशवीमध्येच होते, कॅरी बॅगेमध्ये. त्यांना म्हटलं बाहेर काढून ठेवावे. आता कोणतेही फ्रूट आणले तर त्याच्यावर चिलटं वगैरे बसते, त्यासाठी वरून कापड वगैरे झाकलं की मग नाहीत बसत. तर पेरू होते, हे पेरू आतून लाल असतात आणि खायलासुद्धा खूप छान असतात. अन्वीला पण आवडतात, मलासुद्धा आवडतात. तर जास्त करून इथं काही भेटत नाहीत पण काल आम्ही नारायणपूरला गेलतो तेव्हा तिथून घेऊन आलतो. तिथं कसे देशी पेरू भेटते शेतकऱ्यापासले, तर तिथून आणलेले. आणि ॲपल वगैरे होते, ते सुद्धा म्हटलं त्या टोपलीमध्ये, हे फ्रूटची टोपली आहे त्याच्यामध्ये ठेवून द्यावे, जेणेकरून अन्वीला पण दिसतात आणि खायलासुद्धा मागते. मग नाही दिसले की मग ती पण मागत नाही आणि माझ्या पण लक्षात राहत नाही खायचं. तर त्यासाठी ॲपलसुद्धा होते, तर ॲपल पण ठेवते. केळीसुद्धा होती, तीसुद्धा ठेवते टोपलीमध्ये. तर एका ताईची कमेंट होती की ताई, तू हेअर ऑइल कोणतं वापरते ते नाव सांग. तर पुढे मी तुम्हाला हेअर ऑइलची बॉटल वगैरे दाखवते आणि त्याचं नावसुद्धा सांगते. तर आता सर्व घरातलं काम झाले आणि माझंसुद्धा मी आवरले. तर आता अन्वीला घ्यायला जायचं होतं. तर थोडंसं बोलावं म्हटलं तर बाहेरचा आवाज खूप येत होता. भाजीवाले आलते खाली आणि त्याचा आवाज खूप येत होता. त्यामुळे नंतर मग मी व्हॉइस ओव्हर केलं, तर कारण कुठलाच आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नव्हता. नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर आता बाकीचं तर तुम्ही सकाळपासूनचं रुटीन पाहिलंच. तर बऱ्याच ताईच्या कमेंट आलत्या की ताई, तुझं दुपारपर्यंतचं म्हणजे दुपारचं तू काय करते हे सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर कर, किंवा आणि संध्याकाळी तू आणि बरोबर कसा टाईम घालवते ते सुद्धा शेअर कर. तर संध्याकाळचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करीन. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं दुपारचं रुटीन हे शेअर करीन. तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथं एक असा कॉर्नर झालेला आहे, किती काही रोज आवरा तिथं पसारा होणार म्हणजे होणार. आणि पसारा हे अन्वीकडून आणि माझ्याकडूनच होतं. जास्त करून अन्वीच काही ना काही ठेवत असते. तर इथं बघू शकताय काय काय अन्वीने ठेवले. तिची खेळणीसुद्धा इथंच होती आणि शॉप वगैरे करते तिथंच कचरा ठेवते. खूप वेळा सांगितलं बरं का, तिथं ठेवत जाऊ नका, कारण बेडवर तसंच कचरा पडतो. आणि साईडच्या बेडच्या कॉर्नरला गेला तर तो झाडता सुद्धा येत नाही. तरी मला आता क्लिनिंग करायचीच आहे, कारण खूप सारा कचरा बेडच्या आतमध्ये गेलाय, तो काढायचा आहे. पण काय एकट्याने होणार नाही, कोणतर सोबतीला म्हणजे मदतीला पाहिजे, तेव्हा ती होईल, कारण बेड खूप जड आहे. तर बघू शकता असा कचरा केलाय आणि धूळसुद्धा खूप साचलेली आहे. तर हे आवरत असताना अन्वीची पिगी बँक तिथंच होती. तर ते सुद्धा म्हटलं तुम्हाला दाखवावी. तर काय झालं, ह्या पिगी बँकला नाही म्हटलं तर 4-5 महिने झालेत आणि नाही म्हटलं तर 600 काय तर 550ची होती, ऑनलाईन मागवलेली. अन्वीला नको म्हटलेलं, कारण ह्याच्यातून पैसे काढाय दम नसतो आणि टाकायला दम नसतो. अन्वी संध्याकाळी तिचे पप्पा आले की चिल्लर वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये टाकते. आणि मी दिवसभर काही पैसे वगैरे नाही, म्हणजे काही थोडीफार काही आणायचं म्हटलं दुकानातून तर पैसे नसले की तिच्या गल्ल्यातून काढते. तर एक लॉक आहे, पण ते लॉक माहीत झाल्यामुळे त्याच्यात काही पैसे साच नाहीत. त्या गल्ल्याची जेवढी किंमत होती तेवढे पण अजून काही पैसे साचले नाहीत. तर अन्वीला नको म्हणत होती, तर तिने एक कसं
मुलं व्हिडिओमध्ये बघतात, मोबाईलमध्ये बघतात, यूट्यूबमध्ये, तर त्यांना तेच पाहिजे असतं. तर असो, तर आता काकडी सकाळी घेतलेली तीसुद्धा धुवून ठेवली, कारण आणि अधूनमधून तिला काकडी खूप आवडते आणि मग तशीच घेते खाते, त्यापेक्षा अगोदर धुवून ठेवलेली बरं पडतं. आणि बघा कोथिंबीर खूप छान आलेली आहे. असंच मी गाडीची पूजा केल्यानंतर धन ताटामध्ये शिल्लक राहिलेलं आणि मग इकडं तिकडं न फेकून देण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं तुळशीच्या कुंडीमध्ये. तर किती छान अशी कोथिंबीर आलेली आहे. तर इथंच मी भांडी घासून हे ठेवत असते, घासणी वगैरे. तर काल नारायणपूरला गेल्यानंतर तिथून हे आणलेलं आहे. खूप छान वाटलं मला. अगोदर मी दाराला लावलेलं, पण ते काय फक्त त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ असं होतं, पण हे छान वाटलं मला आणि ते घेऊन आले मी. 100 रुपयाला काय भेटले. तर बघूया आता ते पहिलं निघते की नाही. व्यवस्थित निघालं तर मग ते कुठं तर चिटकवेन, कारण ते सुद्धा मी अगोदर नाही म्हटलं तर 1 महिना 2 महिने झालं असतील, जास्त दिवससुद्धा नाही. तर बघूया आता निघते की नाही. तर हे बघा पहिलं मी हे तुळशी बागेतून आणलेलं. जर ताईंनी जुने व्हिडिओ बघितले असतील त्या ताईंना माहीत असेल, मी जेव्हा फोटो आणलेला स्वामी समर्थांचा तेव्हा मी हे सुद्धा आणलेलं. तर आता ते म्हटलं हळूच काढावं, कारण ते चिकट टेप निघाली की नंतर मग कुठे चिकटणार नाही व्यवस्थित. तर व्यवस्थित असं निघालं, हळूहळू काढलं. आणि हे जे आणलेलं होतं ते कुठे चिटकावं हेच कळत नव्हतं, कारण काय होते जो मधला पोर्शन आहे ना दरवाजाचा तो सेम होत होता त्या कलरला, ती प्लेट आहे त्या कलरला. त्यामुळे म्हटलं असा चॉकलेटी कलर आहे ना तिथं चिटकावं, कारण उठून पण दिसेल आणि छान वाटेल. तर इथं ह्या कॉर्नरला छान वाटलं म्हणून मी तिथं चिटकवत आहे. तर व्यवस्थित असं चिटकवते. एकदा चिटकली की निघत नाही, पण कधी कधी चिकट टेप खराब असल्यावर सुद्धा ते सारखं सारखं निघतं. त्यासाठी खूप असं दाबून वगैरे मी चिटकवलं. तर आता हे जी राहिलेली आहे ती आता बघूया कुठे तर चिटकवेन. तर किती छान दिसत आहे, मस्त वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा. मला असं काय काय दाराला वगैरे चिटकवायला खूप आवडतं. तर बाहेरून असं दिसते थोडंसं छोटं आहे, पण बरं आहे पहिल्यापेक्षा, कारण पहिलं तर खूपच छोटं होतं सॉरी अशी प्लेट. तर ही आता म्हटलं मंदिरात कुठं तर चिटकवावी, कारण अशी ठेवली तर त्याच्या चिकट निघून जाणार आणि नंतर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर त्याच्यावरती स्वामी समर्थांचा फोटोसुद्धा आहे, त्यामुळे इकडं तिकडं नको म्हटलं फेकायला. आपलं चांगलंच आहे, कारण हे काय अजून जुनं वगैरे नाही झालं. तर इथं मग असं चिटकवलं मंदिराच्या आतमध्ये आणि खूप छान वाटत होतं, एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. आणि रोज पूजा करताना सुद्धा आपलं लक्ष तिकडे जाईल, त्यासाठी तिथं चिटकवलं. तर कसं वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. का दुसरीकडे चिटकवायचं होतं ते सुद्धा कमेंट करा. तर झालेले आहे घरातलं सर्व काम, पूजा वगैरे सर्व आवरले. तर आता उद्या पौर्णिमा आहे तर म्हटलं हा नारळसुद्धा जे झाड झालेलं आहे ते सुद्धा चेंज करणार आहे, म्हणजे कलर्स चेंज करून दुसरा नारळ पूजणार आहे. तर चला आता अन्वीला सुद्धा घ्यायला जायची वेळ झालेली आहे. तिला घेऊन येते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आता गॅस सिलेंडरसुद्धा सकाळी संपला आहे आणि आता तुम्ही म्हणसाल अन्वीला टिफिनमध्ये काय दिलं. तर काय नाही, फक्त जे काही फ्रूट्स वगैरे होते ते कट करून दिले, स्नॅक्स वगैरे होते ते सुद्धा दिले. आता बघूया दुपारपर्यंत येईल सिलेंडर, तोपर्यंत घरातलं सुद्धा आवरलं, मग स्वयंपाक वगैरे करते. तर हे बघा हे आहे हेअर ऑइल आणि ह्याची अगोदर एक मी बॉटल यूज केलेली आहे, ती सुद्धा बॉटल होती, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन ती संपलेली. आणि ही दुसरी आहे. तर ही आता नाही म्हटलं तर 1-2 वेळा मी यूज केली ह्या बॉटलमधलं ऑइल. खरंच खूप छान आहे. 600 रुपये किंमत आहे. मेडिकल स्टोअरमध्ये भेटतो कुठं पण. ऑनलाईन जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही घेऊ शकता, पण मला वाटते ऑनलाईन मी पाहिलं पण नाही भेटलं मला ऑनलाईन, तर मी मेडिकल स्टोअरमधूनच घेत असते. तर छान आहे ऑइल. ह्याच्यामध्ये बरेच काही आयुर्वेदिक हे आहेत आणि म्हणजे लगेच काय कुठल्याच तेलाचा म्हणजे कुठलंही हेअर ऑइल असलं तर लगेचच्या लगेच कुणालाच म्हणजे रिझल्ट भेटत नाही. नाही म्हटलं तर मी एक पूर्ण बॉटल वापरली आणि नंतर मग मला त्याचा रिझल्ट भेटायला लागला, कारण हळूहळू ते आपल्या मुळामध्ये किंवा आतमध्ये जातं. लगेच एक दिवस लावले की दुसऱ्या दिवशी केस गळायचे थांबतात असं नाही. तर अगोदरच तुम्हाला सांगितलं, कारण एका ताईची कमेंट आली होती की ताई तू कुठलं हेअर ऑइल वापरते ते नाव सांग. आणि तर चला म्हटलं आज
ते दाखवावं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल कुठलं वापरते काय. तर ती बॉटल मी शोधत होते, तर मला असं वाटते की ती मी कचऱ्यात फेकून दिली, मोकळी झालते. तर ही दुसरी हेअर ऑइल आहे आणि भरपूर दिवस जाते. एकदम असं थोडं घेतलं तर खूप सारं तेल आपल्या डोक्यामध्ये लागलं जाते आणि चिपचिप वगैरे काही नाही. थोड्या शॅम्पूमध्ये धुवून जाते पूर्ण तेल. काही तेल बघा एकदम असं चिकट असतं, त्यामुळे खूप सारे शॅम्पू आपल्याला यूज करावे लागते. तर ह्याच्यात असं नाही, थोड्या शॅम्पूमध्ये केस छान निघते. वाट बघितली सिलेंडरची, पण काही सिलेंडर येतच नव्हतं. काल बुक केलता पण काय आलाच नाही. तर परत मग हिचे पप्पा अन्वीला घ्यायला जायचे होते आणि घरीसुद्धा थोडंसं काम होतं, तर ते मी त्यांना म्हटलं काहीतरी घेऊन या, कारण मला खूप भूक पण लागलेली आणि सिलेंडर संपलं की खरंच खूप तारांबळ उडते. काय बनवायचं म्हटलं तरी काय सिलेंडर शिवाय काय होत नाही. तर त्यांनी मग मला असं जास्त तेलाचं वगैरे पदार्थ खायला आवडत नाहीत आणि आता तर नकोच वाटते. त्यामुळे साधं सिंपल असं आपलं घरचं जसं जेवण असतं तसं खावं वाटते. तर त्यांना मग म्हटलं मी राईस प्लेट घेऊन या, कारण त्याच्यामध्ये खूप असं आपलं जसं घरचं जेवण असतं तसं सेम असतं. तर मग येताना ती घेऊन आले आणि येताना ते सिलेंडर टाकीसुद्धा घेऊन आले, कारण नंतर मग अन्वीला काय खाऊ वाटलं तर बनवावं लागतं. आणि ते म्हटलं मी बाहेरच जेवतो आजच्या दिवस. तर कधी कधी असं आयतं जेवण खायला खूप भारी वाटतं आणि भूक पण खूप लागलेली. तर अन्वीला म्हटलं ये, तर आता आम्ही दोघी पण जेवण करून घेतो. तर बघा त्या प्लेटमध्ये वरण आलेलं आहे, भात आणि छोलेची भाजी आहे सुक्की आणि वांग्याची रस्सा भाजी आहे. तर अन्वीला सुद्धा खूप आवडतं चपाती भाजी खायला. सकाळी काही तिला टिफिनमध्ये दिलंच नव्हतं ते आणि तिला भूक पण आता लागलेली. तर चल म्हटलं आता आपण दोघी जेवूया. नाही म्हटलं तर आता 2 वाजलेलं. ती स्कूलमधनं येऊन 1 तास झालता. तर ती आल्यापासून मला तेच विचारत होती की मम्मी तू का मला घ्यायला आली नाही, मला पप्पा घ्यायला आले. आणि रोज पप्पाला सांगत जा, कारण काय होतंय माहिती आहे का, आता चिरचिर वगैरे चालू राहते आणि रोडनी खूप सारा चिखल वगैरे असतो आणि ती चालत यायचं म्हटलं की दमून जाते. तर मी गेले असते आणाय, पण तेवढ्या त्यांचा फोन आला आणि मग तेच घेऊन आले. तर तिला खूप भारी वाटत होतं पप्पा घ्यायला आले. तर चला आता मी सुद्धा जेवण करून घेते, तुम्ही सुद्धा या जेवायला. आणि असं तुम्हाला कधी कधी इथं ताट आल्यानंतर कसं वाटतं. मला तर खूप छान वाटलं, असं एकदम असं मनाला समाधान मिळाल्यासारखं, कारण रोज आपल्या हाताचं खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यासाठी तर छान होती वांग्याची भाजी, तर खूप छान होती. मला काही एवढी छोलेची भाजी नाही आवडली, पण वांग्याची भाजी खूप भारी होती, जशी गावाकडे बनवते तशीच होती रस्सा भाजी. तर चला अन्वीसुद्धा जेवते, आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. तर नाही म्हटलं तर आता 2:30 वाजले. जेवण केलं, थोडंसं इकडं तिकडे केलं आणि आता खूप झोप आली. तर हा झोपण्याचा टायमिंग असतो थोड्या वेळ म्हणजे तासभर तरी दुपारचं झोपते, कारण सकाळी लवकर उठायला लागतं. आणि अन्वी दिवसभर नाही झोपली तर खूप कडकड करते. तर तिला मी म्हणत होती चल अन्वी झोपूया. तर तिचं चाललेलं कंपोस्ट हे करायचं, व्यवस्थित ठेवायचं. हे दिवसातून नाही म्हटलं तर 10 वेळा होत असेल कंपोस्ट ठेवायचं. जुनं कंपोस्ट घ्यायचं, नवीन कंपोस्ट ठेवायचं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.